आपण अर्थनीती पॅटर्न जे म्हणतो तो वेगळा का आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल. बघा इकडं काय होतं, समजा एखादी कन्सेप्ट आहे तर ती ॲक्च्युली आयोगाला 3 अँगलने अपेक्षित आहे, जसे की अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग. GDP कन्सेप्ट माहिती आहे, GNP पण माहिती आहे, पण एक्झॅक्टली दोघांचा डिफरन्स नाही माहिती. सेम GDP, NDP किंवा NNP या ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या अंडरस्टँडिंग सोबत ॲप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग आयोगाचा तसाच पॅटर्न पाहायला मिळतोय. उदाहरण देतो, GDP आणि GNP किंवा NDP कुठले घ्या, आयोगाचं वाक्य आहे GDP पेक्षा NDPची व्हॅल्यू ही नेहमीच कमी असते किंवा जास्त असते, मग हे ठरवता आलं पाहिजे, यासाठी अंडरस्टँडिंग. सेम GNPची व्हॅल्यू ही नेहमीच NNP पेक्षा जास्त असते का कमी असते, मग हा जो प्रकार आहे ना अंडरस्टँडिंगचा तो आपल्याला इथे जास्तीत जास्त करायचा आहे. नाही तर मग मी आता GDP, GNP बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन करायचं काय सांगा, जे ऑलरेडी तुमच्या पुस्तकात आहे ती कन्सेप्ट, तो फॅक्ट सगळंच आहे ना. मग उलट काय करू आपण, तिथं ते जास्तीत जास्त कसं डीप अंडरस्टँड करता येईल यासाठी प्रयत्न करू, तुमचं कन्फ्युजन कसं दूर करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. इज दॅट क्लिअर? हा झाला एवढाच पार्ट. बरं, ह्याच्यातही तुम्ही जर बघितला CRR असेल, SLR असेल, आता ह्याची इन्फॉर्मेशन ह्याचा सगळा पार्ट पुस्तकात सगळीकडेच आहे ना. तर मग प्रॉब्लेम काय येतो, आपल्याला ह्या कन्सेप्ट नीट माहिती नसतात. डिफरन्स बिटवीन CRR आणि SLR एक्झॅक्टली काय, म्हणजे रोख स्वरूपात ठेवावा लागणारा जो काही घटक आहे तो म्हणजे CRR, आणि व्यापारी बँकेने स्वतःकडेच ठेवायचा असतो. मग तो रोख स्वरूपात नाही तर त्याला 3 ऑप्शन आहेत. मग 3 ऑप्शन कुठले कुठले आहेत तिथं आपल्याला नीट काम करायचं आहे. त्याच्यानंतर बँक रेट, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय सिमिलॅरिटीज आहे मला सांगा. ह्याच्या जर तुम्हाला परत ह्याच्या बेसिक डेफिनेशन तर आपण घेऊयाच, पण एक्झॅक्टली ज्याला आपण प्रोसेसिंग म्हणतो ना, तुमचं कन्फ्युजन दूर करणे हा मेन उद्देश आहे. नाही तर जे आधी केलं तेच इथं करणं म्हणजे ह्याला काही अर्थच नाही ना. म्हणजे जसं तुम्ही सेल्फ स्टडीला रिव्हिजन करू शकता, सेल्फ रिव्हिजन करू शकता, इथं तुम्हाला वेगळं काय मिळणार आहे तर बघा, बँक रेट आणि रेपो रेट ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. काय सिमिलॅरिटी आहे की व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेतात, येस ऑर नो. म्हणजेच RBI व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला आपण बँक रेट आणि रेपो रेट दोन्हीही कन्सेप्ट लागू करू शकतो. तुम्ही असं दोन्ही सारख्याच आहेत का, तर मग एक्झॅक्टली परत अजून पुढे खेळायचं आपल्याला. ह्या दोन्ही सारख्याच आहेत कशा दृष्टिकोनातून, RBI कर्ज देण्याच्या दृष्टिकोनातून. पण मग आता परत ड्युरेशन हा शॉर्ट टर्म असेल तर वेगळी कन्सेप्ट, लॉंग टर्म असेल तर परत वेगळी कन्सेप्ट. मग ह्या गोष्टी आपण जर इथंच प्रोसेसिंग केल्यात तर कन्फ्युजन दूर होतं आणि क्लॅरिटी वाढते. बरं, हे झालं या दोघांचं. आता ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय तर परत शॉर्ट टर्म म्हणजे कालावधी हा सिमिलर आहे, पण मग RBI कर्ज घेते का RBI कर्ज देते ह्या गोष्टी परत वेगळ्या ठरतात. आणि हे आपण सेल्फ ज्यावेळेला रिव्हिजन करतो ना इथं विद्यार्थी कमी पडतात. आणि मग अर्थनीती पॅटर्न इथून पुढे सुरू होतो, ज्याला म्हणतो ना की आपण कधीही लक्षात ठेवा आपला आणि आयोगाचा प्रॉब्लेम काय आहे की आपण जिथं थांबतो तिथून आयोग सुरू होतो. आणि मग एक्झॅक्टली विद्यार्थ्यांचा अभ्यास हा आणि आयोग हा ह्या दोघांचा जो काही गॅप आहे का तो भरून काढण्यासाठी आपण इथे जास्तीत जास्त प्रयत्न करू.